नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज फूड लॅब. आता क्रिसमस आहे, मग क्रिसमससाठी काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे. मग आज आपण बनवूया क्रिसमस स्पेशल चोको चिप कुकीज, तेही होल व्हीट फ्लावरने. चला या. सो आपण आता ह्याच्यात वेट इन्ग्रेडियंट्स बघू. आधी हे मी रूम टेम्परेचर सॉल्टेड बटर घेतलं आहे अर्धा कप. ओके, आणि ह्याच्यात मी आता जॅगरी घालते आहे, म्हणजे गूळ घालते आहे 3/4 कप. सो हे घालून आपण मिक्स करून घेऊ दोन्ही याला. सो हे प्रॉपरली हेल्दी आहे. ह्याच्यात आपण शुगरचा वापर नाही करत आहोत आणि ह्याच्यात आपलं जॅगरी पावडर असल्यामुळे खूपच छान टेस्ट येते त्याची. आणि ह्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. हे रूम टेम्परेचर सॉल्टेड बटर आहे, जे आपलं नॉर्मल असतं ते. हे बघा, हे छान मिक्स झालं आहे. ह्यात आपण आता 2 टेबलस्पून दूध घालून घेणार आहोत आणि तेही रूम टेम्परेचर. ओके, सो आता मी हे 1 टेबलस्पून घालते आणि अजून 1 टेबलस्पून दूध घातलं आहे आणि 1 टेबलस्पून ऑइल पण घालते. तुम्ही कोल्ड प्रेस्ड किंवा रिफाईंड ऑइल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यात ॲड करू शकता. सो हे घालून आपण मिक्स करूया. सो हे आपले वेट इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत. हे आपण आता साईडला ठेवू आणि ड्राय इन्ग्रेडियंट्ससाठी बघू. सो हे मी चाळून घेणार आहे. आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे व्हीट फ्लावर घ्यायचं आहे 1.5 कप. सो हे 1 कप घेतलं आहे आणि हे 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. ह्याला आपण चाळून घेऊ, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत, एकदम सॉफ्ट मिळेल आपल्याला. आणि ह्यात मी आता थोडं एक मीठ घालते. सो पिंच ऑफ सॉल्ट आपण त्यात ॲड करूया. आणि मग त्याच्यात आपण बेकिंग सोडा पण घालूया 1/2 टीस्पून. हे घालून आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, आता आपण हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना, हे वेटमध्ये घालून घेऊ आणि त्याचा डो फॉर्म करायचा आहे आपल्याला. सो हे मी घालून घेते. सगळंच घालते. आता थांबा, थोडं हे करते, मिक्स करून घेते आणि हे सगळंच ॲड करते आणि त्याचा डो फॉर्म करून घेऊया. आता आपल्याला चोको चिप्स ॲड करायचे आहेत. हलक्या हाताने स्पॅट्युलाने मिक्स करूया. नंतर हात स्वच्छ धुवून आपण हातानेच डो फॉर्म करू. आता हे चोको चिप्स ॲड करते मी. तुम्हाला व्हाईट आवडत असतील तर व्हाईट चॉकलेट चिप्स पण ॲड करू शकता. सो हे छान मिक्स करून घेऊया. हे क्रिसमस स्पेशल आहे म्हणून आपण आता बनवतोय, पण हे तुम्ही कधीही बनवून मुलांना देऊ शकता. तुम्ही स्वतः खाऊ शकता, कारण ह्याच्यात ना पाम ऑइल आहे, ना मैदा आहे. गव्हाचं पीठ आपण घातलं आहे. सो हे प्रॉपरली हेल्दी आणि डिलिशियस आणि टेस्टी आहेत. सो आपण आता हातानेच मिक्स करून घेऊ. आता जो डो आपला फॉर्म झाला आहे, ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया साधारण अर्धा तासासाठी. हा आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आता फ्रीजमधनं मी अर्ध्या तासांनी काढला आहे आणि मी ह्या मेजरमेंट घेऊन हे ह्या ग्रीसिंग करून ह्याच्यात आपण जितके आपले कुकीज बसत आहेत तेवढे आपण ठेवून घेऊ. सो त्याला मी आता ग्रीस केलेलं आहे ऑइलने आणि डेकोरेशनसाठी मी व्हाईट चॉकलेट चिप वापरणार आहे. आणि साईड बाय साईड मी OTG पण प्रीहीट करायला ठेवलं आहे 180 डिग्री सेल्शियसवरती साधारण 7 मिनटासाठी.
आता बेकिंग ट्रेमध्ये मी लावलेत. आता ह्याच्यात मी चोको चिप वरती डेकोरेशनसाठी लावते. हे मी व्हाईट चोको चिप्स वापरलेत. सो हे आपलं आता रेडी आहे. येस, बघा किती मस्त दिसतंय. हे मी आता 180 डिग्री सेल्सिअसवरती 12 मिनटासाठी ठेवलेले. सो हे बेक झालेले आहेत कुकीज आणि पूर्ण गार झाले की आपण हे सर्व करून घेऊया. वाव, इतका मस्त अरोमा सुटलाय सांगू, खूपच टेस्टी. हे जरूर ट्राय करा, क्रिसमस फील येतो, खूपच छान आहे. आणि माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक करा, ह्याला शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि इतके गुई झाले आहेत, खूप टेस्टी. यम्मी. थँक्यू सो मच.